नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. नवी सकाळ नवी सुरुवात. आजपासून आनंदी या नव्या मालिकेला सुरुवात झालेली आहे. तर आनंदी या मालिकेचा आजचा पहिला भाग खूपच गोड असणार आहे. सुखाची नांदी आनंदी ही मालिका तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आनंदी या मालिकेची सुरुवात कोल्हापूरच्या देवीआईच्या मंदिरातनं झालेली आहे. तर या मंदिरात सगळी लहान मुलं लेझिमची प्रॅक्टिस करत असतात. गावातील खूप लोक जमलेले असतात आणि ही सगळी लेझिम बघून सगळेजण खूपच खुश झालेले असतात. त्याच वेळेस धावतच पिंट्या येतो. तेव्हा लगेच तो दाजींना म्हणू लागतो, दाजी कसले भारी खेळतात ना पोरं लेझिम, एक नंबर झकास, मालकांना खूप आवडेल. त्यावर लगेच आता दाजी म्हणू लागतात, आवडायलाच पाहिजे, मालकांनी एवढं समद केलंय, मग रामनवमीचा कार्यक्रम कसा झक्कास व्हायला पाहिजे. आपल्या गावात यावर्षी रामनवमीला रामाच्या मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे, ते पण मालकांच्या हस्ते. त्यामुळे जे काय होईल ते एकदम भारीत असायला पाहिजे. तेव्हा लगेच आता शिंदे मामा म्हणू लागतात, अहो भारी तर होणारच की, कारण आपल्याकडे आनंदी आहे की. अहो तिची भारुडं जर मालकांनी ऐकली ना तर काय कमालच म्हणा. मालक तर असले खुश होतील ना, त्यांना खूप आवडेल. त्यावर पिंट्या म्हणू लागतो, हो की. अहो पण आपली आनंदी हाय कुठे, तिला प्रॅक्टिस नाही करायची का, कुठे गेली ती. तेवढ्यात आता आनंदीची छोटी बहीण आर्ची हिची एंट्री होणार असते. आता तिची सायकल लगेच मंदिराच्या दिशेने आलेली असते. आता तिच्या सायकलीच्या पुढच्या जाळीत ना एका हिरोचा ललितचा फोटो ठेवलेला असतो, कारण ही आर्ची ललितची अगदी फॅन असते. त्याच वेळेस आता लगेच दाजी आर्चीला आवाज देतात, अगं ए आर्ची इकडे. आता आर्चीची सायकल जे धावत आलेली असते. आता मात्र लगेच आर्ची सायकलवरनं उतरते आणि पळतच लगेच दाजींकडे निघालेली असते. आता समोरच कोल्हापूरची नदी असते. आता मात्र आर्चीचं काही ब्रेक लागायचं नाव घेत नाही. सगळेजण घाबरतात. सगळ्यांना वाटतं की आता ही आर्ची पाण्यात जाऊन पडणार. तेच आता ती थबकलेली असते. तेव्हा लगेच आता पिंट्या म्हणू लागतो, ए आता काय डायरेक्ट पाण्यात चालली होती का तू, अगं आनंदी कुठे. त्यावर लगेच आता आर्ची म्हणू लागते, आनंदीताई ती हाय की, ती तुम्हाला कशाला पाहिजे, तिच्यापाशी काय काम आहे तुमचं. त्यावर लगेच आता शिंदे मामा म्हणू लागतात, अगं आर्चे, अगं रामनवमीला एवढा मोठा कार्यक्रम ठेवला आहे आपण, अगं तिला भारुडं म्हणायची ना, मग तिला इथे काहीतरी प्रॅक्टिस करायला नको का. त्यावर लगेच आर्चे म्हणू लागते, ओ मामा प्रॅक्टिस कुणाला करावी लागते माहिती, जो कच्चा खिलाडी असतो ना त्यांना. पण माझी आनंदीताई ती कच्ची खिलाडी नाही आहे, तिला प्रॅक्टिसची गरजच नाही आहे, तिला समद काही येतं. त्यावर लगेच आता पिंट्या म्हणू लागतो, अगं पण आनंदी हाय कुठे. तेव्हा लगेच आर्ची म्हणू लागते, आनंदीताई आज नाही येऊ शकत, आज तिचा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट आहे ना, त्यामुळे जरा ती टेन्शनमध्ये हाय. त्यावर लगेच पिंट्या म्हणू लागतो, अगं आनंदीने कशाला टेन्शन घ्यायचं, अगं ती किती हुशार आहे, गणितात तिला किती मार्क्स पडतात, मग ती कशाला लोड घेते. त्यावर आर्ची म्हणू लागते, पिंट्या हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे, समद्यांना माहिती आहे आनंदीताई हुशार आहे, पण तिला कळत नाही ना ते, ती त्यामुळे जरा टेन्शनमध्ये आहे, त्यामुळे ती नाही येणार. बरोबरच, चला मी निघते, माझ्या ललितला खूप ऊन लागतंय ना, मला जावं लागेल. असे म्हणत आर्ची आता पळतच आपल्या सायकलकडे निघालेली असते. त्याच वेळेस पिंट्या आवाज देऊन ओळखतो, गे आर्चे पण आनंदी हाय कुठे ते सांगशील का. त्यावर लगेच आता आर्ची ओरडतच म्हणू लागते, हिरोईनची एंट्री मंदिरातनंच होते, माझी ताई मंदिरात गेली. तर इकडे आता गोड आनंदीचे क्षण दाखवले जातात. आनंदी आता महादेवाच्या मंदिरात आलेली असते. तर इथे शंकराच्या पिंडीसमोर आता आनंदी हात जोडून नमस्कार करत असते. देवाच्या आता त्या पिंडीवरती बेलाची पानं वाहत असते, फुलं वाहत असते, सगळी काही पूजा अगदी आनंदी छान पद्धतीने करत असते. तर आता पूजा समाप्त होताच मंदिरातली आनंदी आता बाहेर निघालेली असते. आता बाहेर निघाली आनंदी पावलं मोजत असते. आता बरोबर आनंदी पायऱ्यापर्यंत पोहोचलेली असते. त्याच वेळेस गावातील एक काकू आता आपल्या डोक्यावरती घागर घेऊन निघालेले असतात. त्याच वेळेस आता त्यांच्या पायात काटा टोचतो. त्या जोरात ओरडतात, वाचवा, कोणीतरी वाचवा, पायात काटा खुडलाय, लवकरात लवकर या माझ्या मदतीला. पण आजूबाजूचे लोक आपापल्या कामात व्यस्त असतात. आजींच्या मदतीला कोणीच येत नाही. पण आपली आनंदी प्रत्येकांना धरून प्रत्येकांच्या मदतीला धावून येणारी असते. आनंदी पटकन आजींजवळ येते, त्यांचा पाय असा आपल्या गुडघ्यावरती टेकवते आणि लगेच त्यांच्या पायात खुडलेला तो काटा काढते. आजी तुम्हाला बरं वाटतंय ना.
तेव्हा लगेच आजी आता आनंदीच्या तोंडावरनं असा हात फिरवतात. कसली भारी आहे ना गं पोर तू. खरंच आज तू माझी मदत केली, बरं झालं. कसली भारी दिसते ना तू. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हो मी हाय तशी. तेव्हा आजी म्हणू लागतात, नाव काय गं पोरी तुझं. तेव्हा लगेच आनंदी आपलं नाव सांगू लागते. त्यावर आजी म्हणू लागतात, अगदी नावाप्रमाणेच गोड आहे बरं का तू. बरं चल मला सांग बरं किती वाजलेत. आता आनंदीच्या हातात काही घड्याळ नसतं, पण ती आपले हात असे पुढे करते. आता उन्हाचा असा अंदाज घेऊ लागते. हे बघा आजी, आता 10:30 ते 11च्या आसपास टाईम झालाय बरं का. एकतर 11:45 झाले असतील. तेव्हा आजी म्हणू लागते, ए पोरी मला फसवते की काय. अगं मला जरी दिसत नसलं ना, थोडंफार दिसतं मला. तुझ्या हातात ना घड्याळ ना काय बी, काय तर म्हणे 10:30 ते 11च्या आत टाईम झाला असेल. त्यावर आनंदी म्हणू लागते, आजी अहो बघा 11च्या टायमिंगला उन्हाचा पारा चढलेला असतो. अहो शरीराला ऊन चटकलेलं जाणवतं. आणि तिकडे बघा, हे इकडे बघा नाक चाफ्याची वेल आहे ना, मी वासावरनं सांगते किती वाजले, कुठे काय काय ते. आणि इकडे बाजूला अभिषेक चालू असेल, पुजारी काका अभिषेक करतायत ना. आणि इकडे बघा शाळेची बेल वाजली असेल, मधली सुट्टी झाली असेल, म्हणजे बरोबर 11चा टायमिंग होत आलाय. तेव्हा लगेच आजी म्हणू लागतात, ए पोरी अगं सुगंधावरनं आवाजावरनं तू एवढं समजा ओळखलं, तुला दिसत नाही का. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, दिसण्याची कुणाला गरज आहे. अहो लोकांना असेल गरज, पण मला नाही गरज. मला नाकोय डोळे. मला डोळे नसले तरी सगळं काही समजतं. मी वासावरनं आवाजावरनं सगळं काही ओळखू शकते. आता आजींना धक्का बसतो, म्हणजे तुला खरंच दिसत नाही पोरी. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही डोळ्यांची गरज त्यांना असेल ज्यांना समोर दृश्य दिसू नाही ते न दिसल्यासारखे करतात, पण मला जे दिसत नाही ना ते जाणवतं. आता मात्र आजी म्हणू लागतात, होय का पोरी, अगं मला मंदिरात जायचं होतं, तू घेऊन जाशील का. मला अभिषेक करायचा आहे. आता आजीला घेऊन आनंदी मंदिराकडे निघालेली असते. तर आता त्यानंतर इकडे आनंदीचं घर दाखवलेलं असतं. तर आनंदीच्या घरात आता तिची मोठी बहीण आणि तिचे आबा म्हणजे तिचे आजोबा असतात. आता तिच्या आजोबांची शकुंतला बिघडलेली असते. आता ते शकुंतलाच्या वायरी जोडत असतात. त्याच वेळेस आता लगेच त्यांची मोठी नात येते. आबा अहो किती पुराणी झाली ही, म्हातारी झाली तुमची शकुंतला. अहो कशाला तिच्या नादाला लागताय, द्या सोडून. चला बरं आज आनंदीचा रिझल्ट आहे की नाही. आता लगेच आबा म्हणू लागतात, ए पोरींनो माझी चेष्टा करू नका. हे बघा जुनं ते सोनं असतंय. अरे लय जुन्या काळची आहे ही शकुंतला. तिने आजवर माझी साथ दिली म्हणून तर मी इथपर्यंत पोचलोय ना. त्याच वेळेस आरची येते. आबा आबा हे बघा मी कुलपाची चावी आणली. आता इथे पिंट्याकडनं तिने वायफायचा पासवर्ड आणलेला असतो. तेव्हा लगेच आता तो आबांच्या हातात देताच आबा तो वाचू लागतात. अरे बापरे कसले आकडे थे. आमच्या काळात कशालाच कुलूप नव्हतं. कोणी कसं बी राहायचं, कसं बी खायचं प्यायचं. पण आजकालच्या जगात खूप अवघड झालं आहे. नेटलासुद्धा लोक कुलूप लावतात. कशाला हवा आहे हा पासवर्ड. पण जाऊ द्या, आपल्याला आनंदीचा रिझल्ट पाहायचा आहे ना. चला पटकन या संगणकाला ऑन करा. चला. आता इथे शकुंतलाच्या वायरी जोडून झालेले असतात आणि आरची आता पटकन लगेच कॅम्प्युटरवरती बसते. आता मात्र त्यांना कधी आनंदीचा निकाल बघतोय असं झालेलं असतं. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, अरे एक मिनिट, आपण जिचा निकाल बघतोय ती आनंदी कुठे. त्याच वेळेस आरची म्हणू लागते, आबा आनंदी ताई ना ती मंदिरात गेली. तेव्हा लगेच आबांना मात्र खूपच राग येतो. काय आनंदीला तुम्ही एकटीला मंदिरात पाठवलं. ती कशी जाऊ शकते गावात. नाही तुम्ही तिच्यासोबत जायला हवं होतं. एकटीला का पाठवलं तुम्ही. त्यावर आरची म्हणू लागते, आबा अहो काळजी करू नका. अहो तिच्याबरोबर बबन आहे की, बबन तिला बरोबर घरी आणल. त्यावर लगेच आता आबा म्हणू लागतात, बरोबर चालेल, आनंदीला घेऊन यावं लागेल. आरचे तू जा पटकन तिला घेऊन ये. त्याच वेळेस आरची म्हणू लागते, आबा अहो ती येईल की. तर त्यानंतर इकडे आनंदीने आता त्या आजींचा अभिषेक वगैरे त्यांची पूजा सगळं काही व्यवस्थित पार पाडलेलं असतं. तेव्हा ते आजी म्हणू लागतात, पोरी आज तुझ्यामुळे खरंच मला देव दिसला गं. अगं तुला डोळे नसून तुझ्यात एवढं सगळं आहे. आणि मी तर खरंच आजवर स्वतःला अधू समजत होते गं. पण पोरी आज माझे डोळे उघडले. समजं काही समजतं गं तुला. डोळे नसताना तेवढ्यात त्या आजींचा मुलगा येतो. ए आई अगं तुला अभिषेक करायचा होता ना. अगं तू कशाला वरती आली, कुणा संग आली, तू पडली असती ना. त्यावर ते आजी म्हणू लागतात, नाही रे पोरा, आज तर खरे माझे डोळे उघडले. आज मला देव पावला बघ.
अरे या पोरीला डोळे नसून तिने माझं समद काही करून दिलंय. अरे बघ की, आणि मला तर थोडंफार दिसतंय. त्यामुळे पोरी तुझे खूप खूप आभार हा. आता त्या आजींचा मुलगाही आनंदीचे आभार मानतो आणि तिकडनं निघून जातात. आनंदी आता लगेच पायऱ्या मोजत इकडनं मंदिराच्या बाहेर निघालेली असते. आता तिला काही करून लवकरात लवकर घरी पोचायचं असतं. पण त्याच वेळेस कोणीतरी असा आनंदीचा गुपचूप चोरून फोटो काढतोय असं तिला वाटू लागतं. आनंदी आजूबाजूला कानोसा घेऊ लागतो. आता लगेच तिला फोटोंचा असा काढल्यासारखा आवाज येऊ लागतो. त्याच वेळेस तिच्या खांद्यावरती पाठीमागनं कोणीतरी हात ठेवतं. आनंदी खूपच डचकते. तर आता पिंट्या असतो. तेव्हा लगेच आता पिंट्या मला लागते, आनंदी अगं एवढं डचकायला काय झालं तुला? त्यावर आनंदी म्हणते, पिंट्या तू आहेस होय? अरे मला वाटलं की माझं कोणीतरी चोरून फोटो काढायलाय. त्यावर लगेच आता पिंट्या म्हणू लागतो, नाही ग, इकडे कोण बी दिसत नाही आणि तुझे कशाला कोणी फोटो काढेल. चल पटकन, आता आपल्याला रिझल्ट बघायचा आहे. आबा तुझी वाट बघतायत. एकदा का रिझल्ट लागला की आपण तुझे फोटो काढूया. चल चल. आता दोघेही मंदिरातनं लगेच घराकडे निघालेले असतात. पण मात्र आनंदीची शंका अगदी खरी असते. आनंदीला जे जाणवलेलं असतं ते खरं असतं. मंदिराच्या आडबाजूला एक माणूस लपून आनंदीचे फोटो काढत असतो. तर इकडे आता आनंदी आणि पिंट्या रिक्षातनं घरी येत असतात. आनंदी अगदी छान वातावरणाचा आनंद घेत असते. सगळं काही तिला हवेवरनं जाणवत असतं. आपण कुठे आलो, काय झालंय. त्याच वेळेस आता फुलं विकणाऱ्या काकू आनंदीला आवाज देऊ लागतात. आनंदी रिक्षावाल्या काकांना रिक्षा थांबवायला सांगते. रिक्षातनं खाली उतरते आणि लगेच काकूंजवळ येते. तेव्हा काकू मला आनंदी आज तुझा निकाल आहे ना, मग हे घे, फुलं घेऊन जा, देवासमोर ठेव आणि रिझल्ट लागल्यानंतर आम्हाला गोडधोड खायला दे बरं का. तेव्हा आनंदी म्हणू लागते, चालेल. आता आनंदी इकडे घरी आलेली असते. तर आबा मात्र आनंदीची वाट बघत असतात. त्याच वेळेस आता आरची धावतच बाहेर येते. आनंदी ताई आलीस तू? चल पटकन, आबा चिडले. तू एकटी कशाला गेली होती? आणि बबन कुठे आहे? बबनची मदत घे की. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आरचे मला बबन आवडत नाही, तुला माहिती आहे ना. त्यावर आरची म्हणू लागते, ताई तुला जरी बबन आवडत नसला ना तरी बबन तुझ्यासोबत पाहिजे अशी आबांची इच्छा आहे. त्यामुळे बबनला काढ पटकन. आता लगेच आनंदी आपल्या पिशवीतनं बबन म्हणजे काठी. आता या कुटुंबात छोट्या गोष्टींनाही माणसांसारखी नावं ठेवलेली असतात. अगदी साधं सरळ आणि गोड अशा प्रकारचं हे कुटुंब असतं. आता आनंदी ती काठी आपली हातात घेते आणि लगेच त्या काठीच्या आधारावरती घरात येते. तेव्हा आबा म्हणू लागतात, आली आनंदी तू? अगं चल पटकन, तुझा रिझल्ट आहे की नाही? चल बरं बैस पटकन. आता इथे 10 सेकंद राहिलेले असतात. आता लगेच रिझल्ट दिसणार असतो. सगळेजण खूपच खुश असतात. पण आनंदीला टेन्शन आलेलं असतं. आनंदी आता लगेच 10, 9 असे आकडे मोजू लागते. त्याच वेळेस आता 7पर्यंत आकडे जाताच आनंदी आता लगेच आपल्या डोळ्यावरती हात ठेवते. अरे बापरे, काय होणार? त्याच वेळेस आरची म्हणू लागते, आनंदी ताई अगं तू कशाला डोळे बंद करते? तुला कुठे दिसतंय? तेव्हा आनंदी म्हणू लागते, सॉरी, मी तर विसरूनच केली की मला दिसत नाही म्हणून. आबा मात्र आपल्या नातीकडे आनंदीकडे बघत असतात. आता मात्र इथे 10 सेकंद संपलेले असतात. ज्या क्षणाला आता आनंदीचा रिझल्ट दिसणार त्या क्षणाला आता लाईट गेलेली असते. आता मात्र आर्चीला खूपच राग येतो. चला झाला, मोठा घोळ झाला. ही ना लाईट ना पण ऐन वेळेला जाते. हे ना सगळं लोड शेडिंगमुळे होते. चला जाऊ द्या, सगळा काही सत्यानाश झालेला आहे. आनंदीताईचा रिझल्ट आता आपल्याला कळणारच नाही. तेवढ्यात लगेच आबांचा फोन वाजू लागतो. आबा लगेच पटकन आपला फोन उचलतात. त्याच वेळेस आता कारखान्यावरनं शिर्के साहेबांचा फोन आलेला असतो. आता शिर्के लगेच आबांना म्हणू लागतात, ओ जाधव, अहो कुठे आहात तुम्ही? आणि मी तुम्हाला त्या 100 साड्यांची फाईल दिली होती, ती फाईल कुठे? त्यावर आबा म्हणू लागतात, शिर्के साहेब अहो तुम्हाला तर माहिती आहे ना, संध्याकाळची वेळ झाली की मला दिसायला कमी होतं आणि काल माझा हिशोब करून झाला नाही. आणि घरी आल्यानंतर माझी नात आनंदी ती लय हुशार आहे. ती मला समदे हिशोब अगदी बरोबर करून देते, म्हणून मी फाईल घरी घेऊन आलोय की. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, ओ जाधव, अहो फाईल तुम्ही घरी घेऊन गेला, पण आज कारखान्यावर मालक आलेत. मालक कसे आहेत तुम्हाला माहिती आहे ना. त्यांना जर कळालं ना ती फाईल घरी गेली म्हणून, तर तुमची नोकरी जाईल आणि माझी नोकरी जाईल. तेव्हा आबा म्हणू लागतात, नाही शिर्के साहेब, असं करू नका.
अहो नोकरी म्हणजे हा तर माझा खूप मोठा आधार आहे हो. माझ्या पोरींना मला या नोकरीच्या जीवावरती मोठं करायचं आहे, त्यांची स्वप्न पूर्ण करायची. म्हणून मी रात्रंदिवस झटतोय हो. एवढं वय झालेलं असूनही मी एवढं काम करायलोय ते माझ्या नातींसाठी हो. त्यामुळे असं नका करू. मी लवकरात लवकर हवेलीवरती ना फाईल घेऊन येतो. मालक हवेलीवरती पोचण्याआधी फाईल तिकडे असेल, तुम्ही काळजी करू नका. पण असे नोकरी जाण्याच्या गप्पा करू नका हो. आता मात्र आपल्या आबांना कामासाठी एवढ्या खस्ता खाताने बघून आरची, आनंदी आणि आनंदीची मोठी बहीण या तिघींनाही वाईट वाटतं. फोन बंद होताच आनंदी म्हणू लागते, आबा हो काय झालं, कसलं टेन्शन आहे. तेव्हा आबा म्हणू लागतात, आनंदी अगं मी एवढा म्हातारा झालोय, पण आजपर्यंत मी अगदी चोख हिशोब करतोय कारखान्याचे, ते फक्त तुझ्यामुळे. पण आनंदी आज हवेलीवरती साहेब येणार आहेत आणि तिथे ही फाईल लवकरात लवकर पोचवायची, त्यामुळे मला निघावं लागेल. चला मला निघावं लागेल, मी निघतो. आनंदी आता पटकन लगेच आबांच्या हातात फाईल येते. आबा फाईल घेऊन निघालेले असतात, पण त्याच वेळेस आता खुर्चीत पाय अडकून आबा पडणार. तेच आता आनंदी त्यांना पकडते. आबांचा पाय इथे मुरगळलेला असतो. आता त्यांना धड उभंही राहता येत नाही. आता त्यांच्या तीनही नाती त्यांना तिथे सोप्यावरती बसवतात. आबा तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरची पळ पटकन बाम घेऊन ये. आता आरचीला काही बाम सापडत नाही. डोळे असूनही ही आरची एक नंबरची वेंधळीच असते. पण आपली आनंदी लगेच पटकन जाते आणि ड्रावरमधनं बाम शोधून घेऊन येते आणि आबांच्या पायाला लावू लागते. आता आबांच्या पायाला बाम लावत असताना आनंदीच्या डोळ्यातनं खळाखळ पाणी वाहत असतं. तेव्हा तिची मोठी ताई म्हणू लागते, आनंदी अगं काय रडतीस तू, काय झालंय? तेव्हा आनंदी म्हणू लागते, बघ ना गं ताई, आबांच्या पायाला किती भेगा पडल्यात. आबा एवढे कष्ट आपल्यासाठी करतात ना, एवढी या पायांची धावपळ फक्त आपल्यासाठीच ना. त्यावर आबा म्हणू लागतात, पोरी अगं रडू नको. अगं प्रत्येक कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी घरातला माणूस झटतच असतो आणि मी तेच करायलोय. माझ्या नातींना मला सुखात ठेवायचे. आज जर तुमचे आईबाप असते ना तर तुम्हाला ते सुख भेटलंच असतं, पण ती जबाबदारी माझ्यावरती पडली, त्यामुळे मी ती योग्य पद्धतीने पार पाडणारच. आता लगेच आरची म्हणू लागते, आबा कोण म्हणाला आम्हाला आईबाप नाही आहे म्हणून? आबा म्हणतो आम्ही तुम्हाला आबा. आबाचा अर्थ काय होतो माहिती? आ म्हणजे आई आणि बा म्हणजे बाप. तुम्हीच आमचे आईबाप आहात. आता मात्र तिघीही नाती आबांना घट्ट मिठी मारतात, पण आबांना धड उठून उभी राहता येत नाही. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आबा अहो तुम्हाला फाईल घेऊन जायला नाही जमणार. मी आणि आरची जातो. आम्हाला तसंही रिझल्ट बघायला कॉलेजला जायचं आहे आणि हवेली तर आधीच आहे ना. मग आम्ही फाईल हवेलीवरती ठेवतो आणि मग पुढे जातो. तेव्हा आबा म्हणू लागतात, आनंदी पण आता ही खूप मोठी रिस्क आहे. मालक खूप डेंजर आहे आणि त्यांना जर कळलं फाईल घरी आणली तर ते माझी नोकरी घालवतील गं. त्यामुळे लवकरात लवकर ही फाईल हवेलीवरती गेली पाहिजे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आबा काळजी करू नका. आम्ही मालकांना दिसणार बी नाही आणि फाईल ठेवून येणार. तुम्ही काळजी नका. असे म्हणत आनंदी आणि आरची फाईल घेऊन निघालेले असतात. तर इकडे साड्यांचा कारखाना असतो. आता ते मालक कारखान्यावरती आलेले असतात. युगंधर धागा विश्वासाचा असं या कारखान्याचं नाव असतं. आता कारखान्यात खूप लोक कामासाठी असतात, खूप मशनी असतात. खूप मोठा साड्यांचा हा कारखाना असतो, जिथे साड्या तयार केल्या जात असतात. त्या ठिकाणी आता मालक आलेले असतात. आता समोरच एक स्टाफमधला माणूस आता मशनीवरती असे पाय ठेवून झोपलेला असतो. त्याच वेळेस आता मालक त्याच्यापर्यंत येतात आणि जोरदार त्याची मशनीवरती थाप मारतात. आता तो माणूस जागा होतो. अरे बापरे, मालक मालक चुकलं माझं, मला ना डोळा लागला होता. त्याच वेळेस ते मालक आपल्या खिशातनं रुमाल काढतात आणि मशनीला ज्या ठिकाणी त्या माणसाने पाय लावलेले असतात ना तिथे पुसून काढतात. हे बघ, हा कारखाना म्हणजे माझ्यासाठी मंदिर आहे आणि ही मशीन म्हणजे माझी लक्ष्मी. एवढं लक्षात ठेवायचं, लक्ष्मीला कोण बी पाय मारत नाही. असे म्हणत आता लगेच मालक त्या मशनीच्या पाया पडतात. सगळेजण आता मालकांकडे बघत असतात. त्याच वेळेस आता तो माणूस म्हणू लागतो, मालक चुकलं, चूक झाली मालक, अहो मला डोळा लागला होता, पुन्हा नाही होणार. तेव्हा मालक म्हणू लागतात, 3 शब्दात, फक्त 3 शब्दात बोलायचं, जास्त डोकं खायचं नाही. तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, चूक झाली. त्याच वेळेस मालक म्हणू लागतात, शिर्के याचा हिशोब करा आणि काढून टाका. असे म्हणत मालक पुढे निघून जातात. त्याच वेळेस आता मात्र त्या व्यक्तीला नोकरीवरनं काढून टाकलेलं असतं. तर इकडे आता मालक बाहेर येतात. तेव्हा शिर्के म्हणू लागतो, मालक 1 मिनिट, एक बोलायचं होतं. अहो आपल्या मालासारखीच आजकाल डुप्लिकेट कॉपी आली, त्यामुळे अहो मालक
आपल्या धंद्यावरती जरा परिणाम होतो असं वाटायले. आपण जरा भाव कमी करायचे का? नाही म्हणजे रेट कमी केले तर धंदा जास्त वाढेल. त्यावर लगेच मला गरज नाही, 10% रेट वाढवून घ्या, म्हणजे कसं आपल्याकडेच गिराईक येतील. तेव्हा शिर्के म्हणू लागतो, काय रेट वाढवल्यानंतर कसे गिराईक येणार मालक? त्यावर मालक म्हणू लागतात, हे बघ, ज्याला आपला कपडा आवडला तो आपल्याच दारात येणार. आणि आपला कपडा कसा आहे ते तुला माहिती आहे शिर्के. त्यामुळे लोकांना किती बी डुप्लिकेट कॉपी आणू दे, त्याचा मला फरक पडत नाही. आणि त्या फाईलचं काय झालं? ती फाईल कुठे? तेव्हा शिर्के म्हणू लागतो, फाईल येणार की, तुम्ही हवेलीवरतीच चला, मी दाखवतो. तर इकडे आनंदी आणि आर्ची फाईल घेऊन निघालेले असतात. रस्त्यात आता शिंदे मामांचं रान लागलेलं असतं. मस्त आंब्यांचा वास येऊ लागतो, म्हणजे कच्च्या कैऱ्या असतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आर्चे थांब, आपण मालकांसाठी ना कैऱ्या घेऊन जाऊया. तेव्हा आर्ची म्हणू लागते, आनंदीताई तुला वेळ लागले का? अगं आपण कशाला कैऱ्या न्यायच्या त्यांना? अगं ते लय मोठे लोक आहेत, आपण काय नोकर लोक, आपल्या कैऱ्या कशाला घेतील ते? आपल्यालाच बोलतील ते. नाही नको. त्यावर आनंदी म्हणू लागते, हे बघ आर्चे, आपल्याला आबांनी काय शिकवलं आहे? कुणाच्याही घरी गेलं तरी रिकाम्या हाती जायचं नाही, त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. आपण ना त्यांना मस्त कैऱ्या घेऊन जाऊ. आनंदी आणि आर्चीने आता कैऱ्या पाडलेल्या असतात आणि मालकांकडे हवेलीकडे निघालेले असतात. तर आता इकडे आनंदी आणि आर्ची हवेलीवरती पोचलेले असतात. हवेलीवरती पोचताच आता दोघेही जणी आतमध्ये येतात. मालकांची हवेली खूप मोठी असते. त्याच वेळेस आनंदीला आता थोडंसं जाणवतं, कोणीतरी पुन्हा आपले फोटो काढतंय. कोण माझा पाठलाग करतंय? कोण असेल जे चोरून माझे फोटो काढतोय? याचं टेन्शन आता आनंदीला आलेलं असतं. आनंदी आता मालकांच्या हवेलीत येते. अगं आर्चे, काय भारी हवेली आहे ना. त्या दोघी आता या हवेलीकडे बघत असतात. तेवढ्यात आनंदीकडनं आता मालकांच्या बायकोचा आणि त्यांचा फोटो असतो, त्या फोटोला धक्का लागतो. तो फोटो खाली पडणार तेच आनंदी पटकन ती फ्रेम पकडते. आता ती फ्रेम वाकडी तिकडे आनंदीने टेबलवरती ठेवलेली असते. तेवढ्यात आता मालक आलेले असतात. आता मात्र आनंदी आणि आर्ची दोघी पटकन लपून बसतात, कारण आबांनी सांगितलेलं असतं, तुम्हा दोघींना मालकांनी जर तिकडे बघितलं ना तर मोठा घोळ होईल, तुम्ही न दिसता फाईल गुपचूप ठेवून या. आता दोघी लपून बसतात. आता मालकांनी हवेलीत पाऊल ठेवलेलं असतं. त्या क्षणाला मालक ओळखतात, इकडे कोणीतरी आलं होतं. हा फोटो कधी बी इकडनं हलत नाही, माझ्या मर्जीशिवाय घरातलं काय बी हलत नाही. हा फोटो हलला कसा? आता मात्र इकडे आबांनाही खूप टेन्शन आलं असतं. ज्योतिबाच्या कृपेने सगळं काही ठीक व्हावं. मालकांना जर राग आला ना तर माझ्या नोकरीचं अवघड आहे. ज्योतिबा आता तूच सांभाळून घे रे बाबा, असे आता आबा ज्योतिबाकडे गारानं करू लागतात. तर आनंदी आणि आर्ची लपून बसलेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता फाईल आली नाही म्हणून शिर्केही खूप घाबरलेला असतो. आता मालक त्याच्याकडे ती फाईल मागू लागतात. त्याच वेळेस आता लगेच मालक म्हणू लागतं, शिर्के चला पटकन हिशोब करून घ्या, चला कॅल्क्युलेटर हातात घ्या. आता शिर्के कॅल्क्युलेटर हातात घेतात. त्या क्षणाला आता मालक फाईलचं विचारतात, शिर्केंच्या हातनं कॅल्क्युलेटर खाली पडतं. आता मालक त्यांना हिशोब करायला सांगतात, पण आता ते बंद पडल्यामुळे शिर्केंना काही हिशोब जमत नाही. त्याच वेळेस आता लपून बसलेली आनंदी मात्र गणितात खूप हुशार असते. अरे बापरे, खाली पडल्यामुळे यांचं कॅल्क्युलेटर बंद झाले. आता या मालकांना हिशोबाची गरज आहे, यांना हिशोब सांगायला पाहिजे, यांची मदत करायला पाहिजे. त्याच वेळेस मालक म्हणू लागतात, शिर्के किती हिशोब झाला आहे सांगा पटकन. तेव्हा आनंदी म्हणू लागते 600. त्याच वेळेस आता मालक लगेच आनंदी आणि आर्चीकडे बघू लागतात, कोण आहेत ह्या आणि इकडे काय करतायत? माझ्या घरात यांची हिंमत कशी झाली यायची? आता मात्र हे मालक भडकणार का? पुढे आनंदी काय करणार आणि पुढे नंतर कशी सुरुवात होणार, काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.